ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। एक विवाहित स्त्री लग्न संसार जरी सुरळीत सुरू असला तरी ती परपुरुषांकडे आकर्षित होते। याचं नेमकं काय कारण आहे? परपुरुषांमध्ये ती का आकर्षित होते, ती का खेचली जाते, ती का पुन्हा प्रेमात पडते? या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। नमस्कार, मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय हा स्पेशल रिपोर्ट तिचा जागर न्यूज मधून। मित्रांनो, प्रेम हा विषय प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा ना एकदा येऊन गेलेला असतो। एखादी व्यक्ती तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करत असेल तर ती व्यक्ती तुम्हाला जास्त आवडू लागते। त्याचबरोबर स्त्रिया परपुरुषांकडे का आकर्षित होतात, म्हणजेच की त्यांच्या प्रेमात पडणे का त्यांना आवडू लागते, हे आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामागची कारणे सुद्धा। परस्त्री परपुरुषाकडे का आकर्षित होते? भरपूर स्त्रिया ह्या संसारात रमणाऱ्या असतात। स्त्रियांच्या मनात नसताना देखील त्या परपुरुषांकडे का आकर्षल्या जातात, हे आज आपण जाणून घेणार आहोत। आजकाल सोशल मीडियाचे प्रमाण खूप वाढले आहे आणि त्याद्वारे अनेक मित्रमैत्रिणी देखील तयार होतात। स्त्रियांचं चुकीचं पाऊल पडणं म्हणजे फिजिकलपेक्षा भावनिक गोष्टी तिला हव्या असतात आणि फिजिकल रिलेशन हे शेवटचा टप्पा असतो। स्त्री म्हणजे बायको, तिला मशीन समजू नका। तिला काय पाहिजे काय नको हे देखील तुम्ही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे। आणि महत्त्वाचं स्थान म्हणजे आपला स्वतःचा नवरा असतो। नवऱ्याने देखील तिला थोडंफार समजून घेणं गरजेचं आहे। नवऱ्यामध्येच ती पूर्णपणे अडकलेली असते। तिला हवं नको ते सुख मनमोकळेपणाने व्यक्त करता येईल असं एक कोणीतरी तिला हवं असतं, समजून घेणारा। आणि ती जर त्या व्यक्तीजवळ असली तर समाधानाने सुरक्षित वाटावं असा नवरा तिला हवा असतो, अशी त्या स्त्रीची अपेक्षा असते। पण ह्या ज्या वेळेला तिच्या नवऱ्याकडून त्या पूर्ण होत नाही तेव्हा ती परपुरुषाकडे ह्या सगळ्या गोष्टींची अपेक्षा करून ओढली जाते। तिची सामाजिक कौटुंबिक स्थिती अनेक वेळा पुरुषाला तिची किंमत शून्य वाटते, पण अशा वेळी परपुरुषांनी तिला किंमत दिली तर ती भावनिकतेनं परपुरुषाकडे झुकायला लागते। स्त्री घरातील मुख्य महत्त्वाची व्यक्ती असते। फिजिकल रिलेशन शेवटी येतात। फिजिकल रिलेशन येण्या अगोदर भावनिक रिलेशन येतं।